हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य साहेब आणि आमचे आधारस्तंभ वहिनी साहेब, मी सौ छायाताई शिंदे शिवसेना उपनेत्या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता प्रचंड प्रमाणात आज महाराष्ट्रात अदानीचे मीटर बसवले जात आहे आणि हे मीटर बसवत असताना कुणालाही न सांगता महावितरणाची लोक गुपचूप येऊन चोरून अगदी मीटर बसवून जात आहेत। कोणतीही परमिशन घेतली जात नाही आणि माझं महावितरणाला सांगणं आहे की जे तुम्ही मीटर बसवता हे मीटर बसवत असताना तुम्ही पहिली प्राथमिक माहिती घरात द्या। पण मला असं निदर्शनास आलंय की मीटर बसवत असताना कुणालाही घरातल्याला न सांगता चोरून मीटर बसवता। एखादी महिला तरी पण आडवी आलीच तर तिला तुम्ही सांगता की हे तुमचं मीटर खराब झालंय आणि हे मीटर खराब झाल्यामुळे आम्हाला महावितरणाकडून आम्ही आलोय आणि आम्ही मीटर बसवतोय। सरळ सरळ खोटं बोलता, सरळ सरळ लबाड बोलता, सरळ सरळ जनतेची लूट करता। त्या महिलेला काही माहित नसताना ती महिला म्हणते ठीक आहे बसवला तरी हरकत नाही। संध्याकाळी मालक कामावरून आल्यानंतर ती सांगते की काही नाही हे मीटर आपल्याकडे बसवून गेलेत। अरे तो म्हणतो जे आपल्या गावात पहिलेच मीटर बसलेत त्या मीटरचं बिल दुप्पट आले, तिप्पट आले, चौपट आले। अरे तुम्ही त्या बिलातनं मीटर तर 4 पटीनं वसूल करतात पण मीटरचं डिपॉझिट सुद्धा त्यात ऍड करून 12-13 हजार रुपये सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पाडली। तुम्ही हे जे जुने मीटर काढून नवीन अदानीची भरती भरताय हे पहिलं महावितरणाला माझं सांगणं आहे की हे पहिलं बंद करा। अहो तुम्हाला लक्षच घालायचे आहे तर तुम्ही स्वतः महावितरणाची माणसं स्वतः येऊन का बस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आणि मीटर बसवण्यासाठी ही लोक घरी पाठवताय आणि मीटर बसवून घेताय। ही चुकीच्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे। माझं जाहीर आव्हान आहे हे ताबडतोब बंद करा। हे ताबडतोब बंद झालंच पाहिजे, नाहीतर माझं जाहीर आव्हान आहे आणि जाहीर माझं महावितरणाला सांगणं आहे हे जर मीटरचं बंद नाही केलं तर आम्ही शिवसेना स्थायीनं आंदोलन करू। हा माझा तुम्हाला इशारा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 10 युनिटसाठी मोजायला लागतंय त्याच्या 4 पट बिल आज ह्या अदानी मीटरचं येतंय आणि हे बिल भरायला कुणीही लोक तयार नाहीत। अरे तुम्हाला लक्षच द्यायचंय तर द्या ना। वीज चोरी होती तिकडे लक्ष द्या, एवढं मोठं घोटाळे चालले तिकडे लक्ष द्या, तिकडे महावितरणाचं लक्ष नाही। पण सर्वसामान्यांच्या कुटुंबात कसं तरी रोजीरोटी चालली त्यात कसं 4 पटीने पैसे कमवतील। तुम्हाला पैसेच कमवायचे आहे ना, महावितरण पैसे कमवायचे आहेत। ज्यांच्यावर ईडीची धाड पडते, ज्यांच्यावर सीबीआयची धाड पडते त्यांच्या घरी जा ना, त्यांच्या घरी मीटर बसवा म्हणजे तुमच्या आणखी खात्यात भर होईल। मग तुम्ही तिथं का मीटर बसवत नाही? सर्वसामान्यांच्या घरातच का सुरुवात केली? लक्षात ठेवा, सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडे शिवसेनेची आंदोलन चालू आहेत। हे अदानी मीटर हा कुणीही बसवायचं नाही, माझं जाहीर आव्हान आहे सगळ्याला। कारण हे मीटर 4 पट 5 पट बिल वाढवून देते आणि म्हणून ही फसवणूक चालली, ही फसवणूक थांबली पाहिजे। प्रत्येक ग्राहक जागरूक झाला पाहिजे। जरी ही लोक आली तर ही लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत, नोडल कंपनीला एजन्सी दिलेली आहे ती लोक इथे येऊन काम करतायत। त्यांना कुणीही मीटर बसवू देऊ नका हे माझं जाहीर आव्हान आहे। आणि ज्यांचे मीटर बसले त्यांचे मीटर ताबडतोब काढायला लावा आणि जर काढत नसतील तर आम्हाला फोन करा, आम्हाला सांगा की आमचे मीटर काढत नाही, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो। मी असं जाहीर आव्हान सगळ्याला करते। खरं तर कालच प्रताप जाधव जे जिल्हा प्रमुख आहेत आज त्यांनी सुद्धा पेपरमधून आव्हान केले, शेतकरी संघटनेचे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा आव्हान केले की जर असं काही झालं तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू। खरं तर मी तर सांगेन जर अशी कोणी जोर जबरदस्ती केली तर महावितरणाला माझं सांगणं आहे की प्रत्येक मीटर काढून फोडून टाकू आम्ही। हे माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे। आणि खरं तर हे सांगत असताना एवढं वाईट वाटतंय की जिकडं लूटमार करायची तिकडं करायचे मोकळे सोडलेत। एक मराठीत म्हण आहे, अगदी दरवाजा मोकळा ठेवलाय आणि तुम्ही अगदी बाथरूमच्या छोट्याशा होलला सुद्धा बोळा लावून ठेवलाय। अशा पद्धतीनं तुमची उखळणी चालू आहे, हे ताबडतोब थांबवा हा माझा महावितरणाला इशारा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।